हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई। ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको संमती दे भगवान। एका छायाचित्रामध्ये खाली राहून हे गीत गाणारे आपण सर्व भारतीय आज दोन ग्रुपमध्ये कसे डिवाइड झालेलो आहोत हेच आपल्याला कळत नाही। पाकिस्तान आणि बांगलादेशमधल्या मुस्लिम लोकांसारखंच आज भारत सुद्धा रेडिकलाइज होत आहे, म्हणजेच भारतीय मुस्लिम सुद्धा रेडिकलाइज होत आहेत। या लोकांना फक्त आणि फक्त समाजच दिसतो, पण समाजाहून जे काही मोठं आहे ते आहे माणुसकी। या देशामध्ये माणुसकी कधी संपून गेली हेच कळेनासं झालेलं आहे। मित्रांनो नमस्कार, मी आहे तुमचा मित्र राजू आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो सर्वप्रथम सूचना, उद्यापासून म्हणजेच 22 मार्च 2025 पासून व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ चेंज करणार आहे काही कारणास्तव। तर मित्रांनो उद्यापासून दररोज सकाळी ठीक 7:45 व्हिडिओ अपलोड होतील। आजचा हा शेवटचा व्हिडिओ आजच्या या दिवसाचा आहे। संध्याकाळी 6 वाजता हा व्हिडिओ अपलोड होणार, म्हणजे आज 6 वाजता हा व्हिडिओ येणार आहे आणि उद्यापासून वेळ बदलण्यात येत आहे। मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे मित्रांनो, काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये काही अफवा पसरवण्यात आली आणि यामध्ये हिंदू मुस्लिम हे दोन्ही बंधू भगिनी एकमेकांसमोर आले आणि दंगल घडून आलेली आहे। मित्रांनो नागपूरमध्ये यामध्ये फटका कधीही सरकारला किंवा सरकारमध्ये जे लोक सत्तेवर आहेत या लोकांना याचा फटका बसत नाही, तर याचा फटका तुमच्या माझ्या सर्व सामान्य लोकांना बसत असतो। म्हणून एकच गोष्ट सांगण्यायोग्य मला आज वाटत आहे, ती गोष्ट म्हणजे मित्रांनो भारत स्वतंत्रपूर्वी आपण एकत्र होतो आणि आज पण आपल्याला एकत्र राहायचं आहे। राजकारणी लोकांना फक्त समाजामध्ये फूट जर दिसली तर हे लोक त्यामध्ये स्वतःचा फायदा शोधत असतात, पण या गोष्टीचा फायदा, या दंगलीचा फायदा कधीही सरकारला आपल्याकडून दिला जाऊ नये, कारण हे लोक फूट पाडून राजकारण करतात आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम हे लोक करत असतात। यामध्ये जर कुणाला जास्त दुखापत पोहोचते ते म्हणजे जनता आहे। आपल्यापैकीच जनतेतील काही लोक मृत्यू पडतील, काही लोकांचे डोके फुटतील, काही लोकांचे हातपाय मोडतील, याचा त्रास आपल्यालाच होणार। सरकारला याचा अजिबात त्रास होत नाही। हे लोक फक्त स्टेटमेंट देणार आणि बाजूला निघून जाणार। यामध्ये नुकसान आपलंच आहे। जर आपलं नुकसान आपण स्वतःच करत असू तर आपल्याला दुसरी व्यक्ती कधीही मदत करू शकत नाही। या गोष्टीचा लोकांना काय बोलतो आपण, फायदा होत नाही। म्हणून माणसाने नेहमी सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणं हाच आपला धर्म आहे। आणि भारत हा देश असा आहे की इथे एकत्र बऱ्याचशा जाती धर्म पंथ नांदत आहेत आणि बांगलादेश आणि पाकिस्तान सारखं रेडिकलाइज आज भारतातला मनुष्य म्हणजे माणूस होत आहे। याच्या मागे काही यूट्यूबर लोकांचा हात आहे की हे लोक बाहेर देशातले व्हिडिओ दाखवून लोकांच्या मनामध्ये विचार बदलत आहेत। जसे की पाकिस्तानी यूट्यूबरचे बरेचसे असे भारतीय यूट्यूबर आहेत की त्या लोकांचे व्हिडिओ रिॲक्शन व्हिडिओज बनवून जनतेपर्यंत पोहोचवतात आणि त्याचाच गैरफायदा बाहेरील ताकते म्हणजे बाहेरील लोक फायदा या गोष्टीचा घेत असतात। ऐकण्यात असं आलेलं आहे की बांगलादेशी लोकांचा पण या दंगलीमध्ये हात आहे। मला सांगा,
जर आपसातच फूट पडलेली आहे. आपण आपल्या देशाची महत्त्वपूर्ण सूचना जर आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवू तर हेच मूर्ख लोक आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात. आपणच आपल्यासोबत इमानदार नाही तर बाहेर देशाचा माणूस आपल्यासोबत इमानदारीने तरी कसा वागेल. तर मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ. मी भेटतो उद्या सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.